दिलीप भाऊ, तात्याचा होणारा जवाई पाहिला ना? आता पोट्टी समोर तो सिगरेट पिऊ राहिला. अरे हे तर काही नाही, तिच्या देखता तो दारू पिते आणि ते काही म्हणत बी नाही त्याले. काय माहित बाबा, काय दिलं तर तिले पोट्टीले एवढी पागल झाली काय. हे बरं काय म्हणे ते स्वतःहूनच म्हणे ना. आता तुम्ही ऐकला ना, आम्ही त्याची बायको आहे म्हणून, गर्लफ्रेंड नाही म्हणून. जाऊ दे ना, तरक्कीवर आहे ना त्याची पोरगी, तरक्कीवर आहे ना. आता माझे मित्र सांगू राहिले ते मोहनदा का ते 2 दिवसात लग्न करणार आहे म्हणे, कारण कोर्ट मॅरेज त्यानं पहिलेच केलं आहे म्हणे, डायरेक्ट घरात. बस मग बोमलत म्हणा तात्याले. पोरगी काही ढंगाची नाही दिसू राहिली ते, पोरगी पाहिजे कम फर्रास आहे त्याची. अरे पण काही चांगलं तर पाले पाहिजे होता ना. ते टाकलं केलेलं आणि ते गोंधून घेतलं त्यानं अंगावर. आणि काय ते दारू पिऊ राहिला, सिगरेट पिऊ राहिला. बॉडी आहे तर झालं काय, बॉडी असल्यानं होत असते काय. अरे हो, आजकालच्या पोरीची आवडच तशी आहे. फॅशनेबल नवरा पाहिजे म्हणते, स्टायलिश. तो कमाव का नाही कमाव काही घेणं नाही. पाहिलं नाही का आता त्या डोळ्यासमोरच आहे ना. अरे पण याची कंडिशन पुरी सांगितली ना दोस्तानं. अरे हा पुरा लुच्चा आहे म्हणते ना, याच्या त्याच्या भरोशावर शोक करते म्हणते. आणि ते काय लोननं गाडी घेतली, दोंडा उचलून नेलती म्हणते ती गाडी त्याची. नाही तर काय आहे तर काही लाईफ आहे काय ह्या पोट्ट्यासोबत तिची. अक्कलही नाही आहे तिले. तात्या तर भल्ला ठसणीनं सांगू राहिला होता, माई पोरगी नोकरीवर लागते, फलाना करते, ढमकाना करते. हे तर इंजिनिअरिंगच्या नावाखाली इकडेच चालू आहे, त्या झेंडू सोबत घुमणं. नाही हो दिलीप भाऊ. अरे तात्या एवढा चावड माणूस आहे, तुम्हाला सांगतो. एवढा बदमाश आहे, पुऱ्या त्याले येटायातल्या पुऱ्या पोरीच्या खबरा राहते, बायाच्या खबरा राहते, कोण कोणासोबत लपल्या काय आहे. पण आपल्या पोरीकडे जरासं बी लक्ष नाही त्याचं, का कुकडे घुमते काय घुमते. आता मोहनचा पांटेल्यावर किती डाव येत असन तो, हा त्याला दिसलं नसेल का एक बी डाव. पण आपल्या पोरीची बदनामी नाही झाली पाहिजे, दुसऱ्याच्या पोरीची होय ना बदनामी, काय घेणं देणं नाही. अरे लय चॅप्टर आहे, तुम्ही ओळखलं कुठं तात्याले. पाहिलं नाही का तुम्ही काय म्हणते तर दिलीप भाऊ, काय म्हणते माहित नाही का तात्या. हिरवेसनी पाहिजे म्हणते पोरगा. आपली पोरगी काय अशी तशी आहे का म्हणते, शिकली सवरली आहे म्हणते, कोणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही. आता मी रोजच डोळ्यानं पवराला येले. मला आता सांगितलं सोन्यानं का हे पोरगी आहे म्हणून तात्याची. मला का माहित. आता मी आता एखाद दिवस तात्याला इथंच बसवलं असतं, दाखवलं असतं. तात्याला माहित नाही तर काय, मागच्या हप्त्यात तर पकडलं होतं त्याला दोघाले बी छत्री तलावावर. चांगलं झोडपलं तिले धरून. मग आणि तरी ते पोट्टी ऐकून नव्हती राहिली. करीन त्याच्यासोबत करीन म्हणे लग्न, नाही तर मरून जाईन म्हणे. मग तात्या पौराला सरकारी नोकरीवाला जसा भेटला आपल्या डोक्यावर, तर त्याच्या डोक्यावर लोड टाकून द्या आणि मोकळं होऊन जा. तात्यानं लय दिमाग लावला आहे. आलं ना आता पुरंच लक्षात आलं मला तात्याचा ताल. आता तर बस मला तेच मजा पाहिजे आहे, जेव्हा तात्याची पोरगी त्याच्यासोबत पळून जाय आणि मग त्या संसार कसा करते आणि काय करते, तात्याचे काय चावणी आहे सगळं दिसते मग डोळ्यानं आपल्या. 2 दिवसात माहीतच पडते ना आता. अरे लायन्या पोरीचं लग्न गिग्न करतं का नाही करत राजा, का पेराले ठेवतं का तिले. 25 वर्षाची झाली ना, हा पाय ना एखादा चांगला. तिची काही चालचलन ठीक नाही आहे ना. काय करशील एखाद्या सोबत पळून गेली तर, डोक्यात लाकड भरशील काय. हा पाय एखादा चांगला आणि दे उरकून. काही लावता का प्लीज बाबा, अशी कशी पळून जाईन, चांगली झोडपलीन त्या दिवशी तिले. हा सारखी कॉलेजात जातीन, कॉलेजातून घरी येते ते, आता कुठंच नाही जात. कुठं गेली व शांता, रेखा कुठं गेली. हा आलीस तर नाही, 2 दिवस झाले घरी. फोन लावला तर फोनही नाही लागू राहिला. इकडे ये, माझ्या फोन लाव पहिले. 2 दिवस झाले आले नाही म्हणून राहिली, फोन नाही लागू राहिला. म्हटलं आता सांगू राहील तू मला. आप जिस व्यक्ति से कॉल करना चाहते बोलते वो मोबाईल अभी स्विच ऑफ हेच दाखवू राहिला ना. तिच्या मैत्रिणीला फोन करून पाय बरं काय म्हणते तर. हॅलो कुठं आहे तू. रेखा आहे का त्यासोबत. रेखा तर म्हणते हप्ताभर झाला म्हणते त्या पोट्ट्यासोबत पळून गेली म्हणते. आता माहित पडलं मला. अरेच्या बहीण माय कसं झालं हे तर म्हणे आता कधीच नसतो बोलत म्हणे आम्ही त्याच्यासोबत म्हणे. मला काही घेणं नाही म्हणे त्याचंवालं म्हणे. त्याची लाईन वेगळी माझी लाईन वेगळी आहे म्हणे. पहा म्हणे बा माझ्यासाठी लग्नासाठी पोरगा. आता तर लाकडच भराची गोष्ट आणली ना डोक्यात. अरे ते पोट्ट काही चांगलं आहे काय बाबा, दारू पेते सिगरेटा पेते, काही कामाची गोष्ट आहे काय. झालं बाबा, अरे काही कमावत बी नाही ते, असंच आहे ते. झालं बाबा, ह्या पोरीनं काय केलं काही समजून नाही राहिलं. थांब मी त्या पोट्ट्याच्या घरी जाऊन पाहतो. सुद्धा माझा पोट्टो आहे ते. जातो बाबा म्हणतो, वापस आणतो तिला समजावतो. थांब. अहो लग्न केलं म्हणते त्यानं कोर्ट मॅरेज, आता वापस आणून काय करताय. अरे तुले लक्ष ठेवायला काय झालं, तुले कायच्यासाठी ठेवलं घरी. तुले का वावरात येऊ देत जाऊ काय, तिच्यावर लक्ष ठेवायला काय झालं तुले. आजी काय कॉलेजात जाऊ का तिच्यासोबत लक्ष ठेवायला. घरी ठेवीन लक्ष, कॉलेजात ठेवणार आहे काय. सांग आता कुठंच तोंड दाखवायच्या लायकीचं नाही ठेवलं या पोट्टीनं मले. लहान राजा मी खर्च केला तिच्यावर, 5-10 लाख रुपये खर्च केला आणि त्याच्या इंजिनिअरिंगसाठी ट्युशना लावल्या मागीच्या. आणि हे दिवस दाखवले आपल्याला. पाय थांब जातो मी त्या पोट्ट्याच्या घरी, समजाव करतो त्याले असं कसं.
भाजीपाला होय का आपली पोरगी म्हणजे? थांबा मी येतो सोबत. अरे थांबा थांबा, मी बी येतो तुमच्या सोबत. गुपचाप घरी बसा तुम्ही. तुम्ही काय लिहू राहिले तिथं? पडले धडले रायन तुम्हाला त्याले पाच तुम्हालाच पाहा लागन. गुपचाप राहा तुम्ही घरी. येतो आम्ही वापस घेऊन तिले. मायले तुमच्या ऐकत नाही काही नाही. तुम्हाला म्हटलं लग्न करून टाका पोरीचं, तुम्ही म्हणे वयातच याचं आहे नाही. मार शिकू दिलं गेली ना पयू. घ्या आता, घ्या टोले घ्या आता. आपली तर काही चालूच देत नाही. चुपचाप राहा. हा पुऱ्या गावाला सांगू राहिले का बोंबलू. चुपचाप राहा. जातो ना आता त्याच्या घरी, काढतो त्याची धावपेडा.